हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पुढची एक्सरसाइज करतो आहे, डिवायडिंग अ 3 डिजिट नंबर बाय 1 डिजिट नंबर. ठीक आहे. पेज नंबर आहे आपलं एक्सरसाइजचं 80 पेज नंबरवर आहे. ठीक आहे. तर आपण ही एक्सरसाइज जी की अतिशय सोपी आहे ती करणार. तर पहिले पहा की पाड्यामध्ये हे सगळे पाड्यामध्येच येणार आहे, म्हणजे टेबलमध्येच येणार आहे, त्याच्यामुळं काय अवघड नाही. 4च्या टेबलमध्ये 4 येते का पहिले पाहायचं. हो येते, 4च्या टेबलमध्ये 4 येते. कितव्या नंबरला आलं? 1 नंबरला. डायरेक्ट येत असेल तर डायरेक्ट उत्तर लिहायचे. ठीक आहे. येत नसेल तर मग आपण थोडंसं वर्किंग करायचं. तर 4 हे सबट्रॅक्शन करायचं म्हणजे मायनस करायचं. त्याच्यानंतर पुढची संख्या घ्यायची. 4च्या टेबलमध्ये 8 कितव्या नंबरला येते? 8 लिहायचे. 8 येतात. ठीक आहे. कितव्या नंबरला येतात? 2 नंबरला येतात. आणि मायनस केल्यावर आपलं काय येते? उत्तर 0. त्याच्यानंतर हे 4 घ्यायचे. आता 4च्या टेबलमध्ये 4 कितव्या नंबरला येतात? 1 नंबरला. ठीक आहे. इथे 0 लिहायचं. काय आपण प्रत्येक गोष्ट लिहिणार आहे. इथं कोशंट लिहा. कोशंट आपला भागाकार म्हणतो याला मराठीत. ठीक आहे. रिमाइंडर ह्या 2 गोष्टी तर आपल्याला लिहावंच लागतात. रिमाइंडर किती आला आपला? 0. अजून 2 गोष्टी तुम्हाला नेहमी लक्षात पाहिजे. कोणत्या त्या 2 गोष्टी आहेत? तर डिवायझर अँड डिव्हिडंड. डिव्हिडंड कशा म्हणतात? डिव्हिडंडची स्पेलिंग चुकली माझी. डिव्हिडंड म्हणजे आपण ज्याला भागतो ना, हे भागतो त्याला डिव्हिडंड म्हणतात. आणि डिवायझर म्हणजे डिवाईड कशाने करतो आपण? त्याला डिवायझर म्हणतात. डिवायझर म्हणजे डिवाईड कशाने करतो आपण? 4 करतो. तर ह्या गोष्टी 4ही गोष्टी लक्षात ठेवा. कोशंट काय? कोशंट म्हणजे जे भागाकार आलेला आहे. रिमाइंडर म्हणजे खाली जी बाकी आहे. कोशंट रिमाइंडर झाल्याच्यानंतर डिव्हिडंड आपल्याला पाहिजे आणि डिवायझर पाहिजे. त्या कोणत्या गोष्टी ते माहीत पाहिजे. चला आपण दुसरा प्रश्न करू. आता 396 डिवायडेड बाय 3. आता 396 मी प्रश्न लिहून ठेवलेला आहे, त्याचं उत्तर करू आपण. 396 डिवायडेड बाय 3. आता 3च्या टेबलमध्ये 3 कितव्या नंबरला आले? नंबर 1ला आहे ना, नंबर 1ला आले. ठीक आहे. टेबलमध्ये येते तर डायरेक्ट उत्तर करायचे. 3 मायनस करायचं, 0 येतं. त्याच्यानंतर पुढची संख्या घ्यायची. 3च्या टेबलमध्ये 9 येतात का? हो. 9 येत असेल तर डायरेक्ट लिहून टाकायची तिथे. 9 कितव्या नंबरला आले? 1 2 3. इथं 3 नंबर लिहायचा आहे की नाही. तो सबट्रॅक्शन करायचं, 0 आलं. त्याच्यानंतर पुढची संख्या घ्यायची 6. 3च्या टेबलमध्ये 6 येतात का? हो येतात. तर लिहून टाकायचं. येत नसेल तर त्याची प्रोसिजर वेगळी. ठीक आहे. तर 6 आले, सबट्रॅक्ट करायचे. 6 नंबर किती आल्या? नंबर 2ला. आणि हे उत्तर आलं 0. आता आपल्याला काही गोष्टी लिहायच्या. कोशंट लिहायचा. कोशंट किती आला? हा कोशंट आहे आपला 132. रिमाइंडर किती आहे? 0. ही गोष्ट राहू द्या. ही डिव्हिडंड राहते. डिव्हिडंड तुम्हाला लिहायचं तर लिहायचं. डिव्हिडंड आहे आपला 396. आणि डिवायझर कशानं डिवाईड केला आपण? 3. ह्या 4ही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्या पुढचा प्रश्न आपण. ठीक आहे. तर त्याचा पुढचा प्रश्न आपल्याला 448 डिवायडेड बाय 4. आता 4च्या टेबलमध्ये 4 कितव्या नंबरला येतात? 1 नंबरला आहे की नाही. 4 लिहून टाका. ठीक आहे. 4 टेबलमध्ये येतात. 1 नंबरला आले. हे 4 1 नंबरला येतात 4च्या टेबलमध्ये. सबट्रॅक्शन करा. त्याच्यानंतर पुढचा 4 घ्या. हा 4च्या टेबलमध्ये हा 4च्या पाड्यात 1 नंबरला येतो. अजून 1 लिहा येते. ठीक आहे. मायनस करा, 0 आला. नंतर 8 घेतला. 8 ह्या 4च्या टेबलमध्ये कितव्या नंबरला येतं? तर 2 नंबरला. 1 2 हे की नाही. तर 8 लिहा आणि हे 2 नंबरला आले ते वरी लिहा. सबट्रॅक्शन करा, 0. आता इथं सगळे 0चे आहेत रिमाइंडर. तर कोशंट लिहायचं. कोशंट म्हणजे हा वरचा भाग, म्हणजे जो भागाकार आलेला आहे तो कोशंट आहे. रिमाइंडर ह्या 2 गोष्टी तर लिहायच्याच आहे. रिमाइंडर किती आहे? 0. त्याच्यानंतर आपल्याला डिवायझर ही गोष्ट आहे आणि डिव्हिडंड आहे. डिवायझर आहे 4 आणि डिव्हिडंड आहे 448. ठीक आहे. ह्या 4ही गोष्टी लिहिल्या तर तुम्हाला नेहमी लक्षात राहायलाच पाहिजे. हा शेवटचा प्रश्न आपला. 2च्या टेबलमध्ये 4 कितव्या येतात का? कितव्या नंबरला येतात?
1 2 4 लिहायचे पहिले 4 कितव्या नंबरला आले 1 2 2 नंबरला आले. सबट्रॅक्ट केलं त्याच्यानंतर 6 लिहिले. 2च्या टेबल्समध्ये 6 कितव्या नंबरला आले 1 2 3 इथं 6 लिहायचे. इथं 3 नंबरला आले. मायनस करायचे 0 आले. त्याच्यानंतर हे 8 लिहायचे. 8ला 8 लिहायचे. 8 कितव्या नंबरला आले 1 2 3 4 इथे वरी मग 4 लिहायचे. मायनस करायचं 0 लिहायचं. मग सगळ्या गोष्टी लिहायच्या. क्वोशंट किती आलं क्वोशंट किती आला आपला 234. रिमाइंडर किती आला. याच्यानंतर मी एक प्रश्न देणार आहे त्याचा प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहायचं. क्वोशंट लिहायचा फक्त. रिमाइंडर आपला किती आला 0. डिव्हिडंड लिहूत आपण. डिव्हिडंड किती आहे आपला 468. आणि डिवायझर किती आहे आपल्या इथं 2. ठीक आहे. ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या लिहायच्या आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे ह्या आपली एक्झरसाईज झाली. पुढची एक्झरसाईज आपण करू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण नवोदयचे पण व्हिडिओ करतो ते व्हिडिओ पाहाच. धन्यवाद.